नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षात अशाच पद्धतीने घडामोडी जाणून घेत आपलं नातं अधिक घट्ट हो. चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. 205व्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा विजयस्तंभ जे आहे तिथं मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झालेत. अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर लोटलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलंय आणि त्याची ही ड्रोनच्या माध्यमातून मिळालेली दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कोरेगाव भीमाला यावर्षी लाखोंच्या संख्येने सगळे अनुयायी अभिवादन करण्यासाठी म्हणून दाखल झालेले आहेत. आपल्यामुळे गर्दी होणार या देशाला गेले हजारो वर्ष गुलामी होती. गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या सामाजिक गुलामी सुद्धा होती आणि राजकीय गुलामी होती. शांतता राखूया. या गर्दी दोन्ही न करता गोष्टी अभिवादन करत पुढे जाऊया. या भीमा कोरेगावच्या सर्वांना लढाईमध्ये जय भीम. संपल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास इकडनं सुरुवात होतो. अभिवादन त्याला करूया अभिवादन आणि पुढे करण्यासाठी जाऊया. अनेक लोक येतात सर्व भीम अनुयायांना आणि या विनंती. सगळ्यांचा एक आनंदाचा अद्यापही दिवस आहे असं कोरोनाचा मी प्रादुर्भाव मानतो. संपलेला आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता क्षणाला थेट कोरेगाव भीमामध्ये आहेत. तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. रायचंद, गेल्या 2 ते 3 वर्षात जर आपण बघितलं, निर्बंधांमुळे हवं तसं अभिवादन किंवा त्या पद्धतीने कार्यक्रम जो तो या ठिकाणी पार पडू शकला नव्हता. पण यंदा अपेक्षित होतं की लाखोंची गर्दी जी आहे ती इथं अभिवादन सोहळ्यासाठी उपस्थित होईल. तसंच वातावरण इथे बघायला मिळतंय का? विशाल, आपण जर पाहिलं तर 205वा हा विजयस्तंभाच्या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय. आणि जर मागं पाहिलं तर अक्षरशः सगळं हे मैदान जे आहे हे भीमसैनिकांनी सकाळपासून नव्हे तर रात्रीपासून, रात्री 12ला या ठिकाणी या ध्वजाला मानवंदना देण्यात आली. आणि रात्री 12 नंतरच देशभरातून आणि राज्यभरातून भीमसैनिक या ठिकाणी गर्दी करतायत. मागच्या महिनाभरापासून या सगळ्या सोहळ्याची तयारी सुरू होती. 2 दिवसापासून या ठिकाणी या ठिकाणी सजावटीचं काम सुद्धा सुरू होतं. आणि रात्री जगभरामध्ये असेल किंवा देशभरामध्ये असेल नवीन वर्षात जे स्वागत झालं, पण इथं मात्र एक वेगळ्या प्रकारे स्वागत झालं. या ठिकाणी आतषबाजी होती फटाक्यांची आणि विविध रंगी नयनरम्य अशा आतषबाजीमध्ये या नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. आज जर सकाळपासून जर पाहिलं, मागच्या 2-3 वर्षातली जर गर्दी पाहिली तर हे रेकॉर्ड मोडलेलं आहे यावेळेस. कारण सकाळपासूनच अक्षरशः गर्दीने हा सगळा एक 50-1 किलोमीटरचा हा जो परिसर आहे किंवा एरिया या ठिकाणी भीमसैनिक अक्षरशः तळ ठोकून आहेत आणि दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक साधारण 8:30च्या दरम्यान वंचित आघाडीचे जे प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मानवंदना दिली. आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी महार ब्रिगेडच्या भीमसैनिकांनी सुद्धा या ठिकाणी मानवंदना दिली आहे. दिवसभरामध्ये राज्यातून आणि देशातून वेगवेगळ्या भागातून भीमसैनिक येतील, या ठिकाणी या ध्वजाला मानवंदना देतील. आणि दिवसभर जर पाहिलं तर वेगवेगळे राजकीय पुढारी असतील किंवा मंत्री असतील हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. पुणे जिल्हा आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी अजितदादा पवार सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत ते सुद्धा येत असतात. ते सुद्धा आज दिवसभरामध्ये या ठिकाणी भेट देतील आणि या सगळ्या सोहळ्याला उपस्थिती लावून मानवंदना देतील. जर आपण पाहिलं तर देशभरातले सगळे भीमसैनिक या ठिकाणी गर्दी करून आहेत. जिल्हा प्रशासनाने खूप अशी मोठी जय्यत तयारी केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या भीमसैनिकांची सोय करण्यात आलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे मागच्या अनेक वर्षाचं रेकॉर्ड या ठिकाणी हे मोडलं जाऊ शकतं. कारण सकाळपासूनच अक्षरशः पुणे नगर जो महामार्ग आहे तर हा महामार्ग जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरापासूनच बंद करण्यात आला आहे. त्या ठिकाणी PMT आणि PMPLच्या वतीने येणाऱ्या भीमसैनिकांना इथपर्यंत येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुठले वाहन इथपर्यंत सोडलं जात नाही, तरी सुद्धा रस्ता दोन्ही बाजूने फुल झालेला आहे आणि दिवसभर ही अशीच गर्दी या ठिकाणी राहणार आहे. विशाल, धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीबद्दल. रायचंद शिंदे आमचे